वरिष्ठ भारतीय जनता पार्टी नेता और राज्य के पूर्व मंत्री पंकजा मुंडे ने आज बीड़ में एक भावुक पत्रकार परिषद को संबोधित किया। उन्होंने 3 जून 2014 की तारीख को याद करते हुए कहा कि यह दिन उनके परिवार के लिए विनाशकारी साबित हुआ था, क्योंकि इसी दिन उनके पिता लोक नेता गोपीनाथ मुंडे का असामयिक निधन हुआ था। खरं आहे 2014चा 3 जूनचा जो दिवस होता तो अत्यंत अनपेक्षित आणि अत्यंत धक्कादायक आणि एक टोटली उद्ध्वस्त करणारा दिवस होता आमच्या परिवारासाठी, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांसाठी. आता 25 आलेला आहे आणि 12 डिसेंबर आणि 3 जून आणि दसरा हे तिन्ही मुंडे साहेबांनी त्यांना समर्पित कार्यक्रम आहेत. खरं 3 जून आणि 12 डिसेंबर ते असताना विषयच नव्हता. आज त्यांच्या आठवणीमध्ये आम्ही 11 वर्ष हे कार्यक्रम सातत्याने घेत आहोत. अगदी कोविडमध्ये येणं शक्य नव्हतं तेव्हा सुद्धा लोकांनी घरोघरी गावोगावी हे कार्यक्रम केले. तर ही एक परंपरा आहे लोकांवर आणि मुलगी म्हणून माझं कर्तव्य आहे. कोणाची आईवडील गेली तर त्यांच्या पुण्यस्मरणाला ते कीर्तन ठेवतात, भोजन ठेवतात. तसाच हा कार्यक्रम आहे. तसाही आमचा कार्यक्रम हा 3 जूनचा अत्यंत सिंपल आहे आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणारे मोठे मोठे नेते सगळेजण गडावर येऊन गेलेले आहेत. तर आता अजून यावर्षी फार प्रचंड साधा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे.